नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 19 ते 24 ऑगस्ट या 6 दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडींचे घटक अभ्यासणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, मिस युनिव्हर्स इंडिया 2025 चा किताब कोणी जिंकला आहे? बघा, मिस युनिव्हर्स इंडिया 2025 चा किताब। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मनिका विश्वकर्मा। मिस युनिव्हर्स इंडिया स्पर्धा 2025 राजस्थानमधील जयपूर या ठिकाणी ही आयोजित करण्यात आलेली होती। मिस युनिव्हर्स इंडिया ऑर्गनायझेशनने या स्पर्धेचे आयोजन केलेले होते। विजेता ठरलेली आहे मनिका विश्वकर्मा, राजस्थानची आहे। पहिली रनर अप ठरलेली आहे तान्या शर्मा, दुसरी आहे महक धिंगरा, तिसरी उपविजेती ठरलेली आहे अमिशी कौशिक। तर बघा, आता मनिका विश्वकर्मा ही मिस युनिव्हर्स 2025 स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे। मिस युनिव्हर्स इंडिया स्पर्धा 2025 विजेता ठरलेली आहे मनिका विश्वकर्मा, राजस्थानचे आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतातील पहिले पूर्णपणे डिजिटल साक्षर राज्य कोणते राज्य बनले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केरळ। ऑगस्ट 2025 मध्ये मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी केरळला भारतातील पहिले पूर्ण डिजिटल साक्षर राज्य जाहीर केलेले आहे। बघा, भारतातील पहिले पूर्ण डिजिटल साक्षर राज्य कोणते राज्य ठरलेले आहे? केरळ हे राज्य ठरलेले आहे। तर केरळ राज्यातील जो डिजी केरळ हा प्रकल्प होता, या प्रकल्पांतर्गत पहिला महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आलेला आहे आणि या प्रकल्पांतर्गतच हे राज्य भारतातील पहिले पूर्णपणे डिजिटल साक्षर राज्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे। केरळची डिजिटल साक्षरता मोहीम समुदाय केंद्रित अंमलबजावणीवर आधारित होती। सर्वेक्षण कव्हरेज बघा, 83.46 लाख कुटुंबांमधील 1.5 कोटी व्यक्तींपर्यंत पोहोचलेले आहे। म्हणजे जी डिजी केरळ हा जो प्रकल्प होता, या प्रकल्पांतर्गत 83.46 लाख कुटुंबांचा समावेश करण्यात आला। या कुटुंबातील 1.5 कोटी व्यक्तींपर्यंत हा प्रकल्प पोहोचलेला आहे। यामधील 21.88 लाख डिजिटल निरक्षर व्यक्ती आढळल्या। ज्या 1.5 कोटी व्यक्ती होत्या त्यामधील 21.88 लाख डिजिटल निरक्षर व्यक्ती होत्या आणि ह्या ज्या 21.88 लाख डिजिटल निरक्षर व्यक्ती होत्या त्यामधील 21.87 लाख लोकांना प्रशिक्षित आणि मूल्यांकन केलेले आहे। त्यामुळेच केरळने 99.98% यश दर गाठलेला आहे। म्हणूनच केरळला भारतातील पहिले पूर्ण डिजिटल साक्षर राज्य घोषित केलेले आहे। लक्षात ठेवा, पहिले पूर्ण डिजिटल साक्षर आणि पूर्ण साक्षर राज्य म्हटलं तर मिझोराम असणार आहे आणि डिजिटल पहिले पूर्ण डिजिटल साक्षर राज्य असणार आहे केरळ। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारत आणि कोणत्या देशादरम्यान स्लैनिक सराव आयोजित केला जातो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 श्रीलंका। भारत श्रीलंका द्विपक्षीय नौदल सराव 2025। स्थान बघा, कोलंबो श्रीलंका। कालावधी होता 14 ते 18 ऑगस्ट 2025 दरम्यान। 2025 ची 12वी आवृत्ती आहे। यामध्ये सहभागी भारतीय जहाजे कोणते आहेत? INS राणा, INS ज्योती। सैनिक सरावाबद्दल बघा, पूर्ण नाव आहे श्रीलंका भारत नौदल सराव। सुरू झालेला आहे 2005 पासून। हा कार्यक्रम भारत आणि श्रीलंकेत आलटून पालटून होतो। म्हणजे आता यावर्षी श्रीलंकेत असेल तर नेक्स्ट टाइम हा भारतामध्ये होणार। या नौदल सरावाचा उद्देश काय आहे? तर परस्पर कार्यक्षमता वाढवणे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय मुष्टियुद्ध महासंघाचे अध्यक्ष म्हणून सलग तिसऱ्यांदा कोणाची निवड झालेली आहे? भारतीय मुष्टियुद्ध महासंघ म्हणजेच काय? तर भारतीय बॉक्सिंग महासंघ याचे अध्यक्ष म्हणून सलग तिसऱ्यांदा कोणाची निवड झालेली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अजय सिंग। 21 ऑगस्ट 2025 रोजी अजय सिंग यांची सलग तिसऱ्यांदा भारतीय मुष्टियुद्ध महासंघाचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे। म्हणजे 2025 मध्ये हे त्यांचे सलग तिसरे वर्ष असणार आहे। त्यांनी ऑलिम्पियन बॉक्सर जसलाल प्रधान यांचा पराभव केलेला आहे। तर बघा, BFI म्हणजेच भारतीय मुष्टियुद्ध महासंघाचे सरचिटणीस कोण झालेले आहेत? प्रमोद कुमार। कोषाध्यक्ष झालेले आहेत पोन भास्करन। भारतीय मुष्टियुद्ध महासंघाची स्थापना 2016 मध्ये झालेली आहे। नेक्स्ट आहे, ड्युरंड कप 2025 चा विजेता कोण ठरलेला आहे? ड्युरंड कप 2025 चा विजेता। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नॉर्थ ईस्ट युनायटेड FC। या संदर्भात थोडक्यात माहिती अभ्यासूया। बघा, ड्युरंड कप 2025 ची आवृत्ती आहे 134वी।
स्थळ कोणते होते? कोलकाता येथील विवेकानंद युवा भारती क्रीडांगण, याला सॉल्ट लेक स्टेडियम असे म्हणतात. विजेता ठरलेला आहे नॉर्थ ईस्ट युनायटेड FC, उपविजेता आहे डायमंड हार्बर FC. गोल्डन बॉल सर्वोत्तम खेळाडूसाठी देण्यात येणारा गोल्डन बॉल पुरस्कार अलाउद्दीन अजराई. गोल्डन बूट पुरस्कार सर्वाधिक गोलसाठी, हाही पुरस्कार अलाउद्दीन अजराई यालाच मिळालेला आहे. गोल्डन ग्लोव्ज सर्वोत्तम गोलकीपर ठरलेला आहे गुरमीत सिंग. आणि बक्षीस रक्कम बघा, विजेत्या संघाला देण्यात आलेली आहे 1.21 कोटी रुपये, उपविजेत्या संघाला 60 लाख रुपये. ड्युरंड कप 2025 विजेता आहे नॉर्थ ईस्ट युनायटेड FC, उपविजेता आहे डायमंड हार्बर FC. नेक्स्ट आहे 2025च्या जागतिक स्पर्धात्मकता क्रमवारीत भारताचा क्रमांक कितवा आहे? जागतिक स्पर्धात्मकता क्रमवारी यामध्ये भारताचा क्रमांक तर 41वा क्रमांक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. जागतिक स्पर्धात्मकता क्रमवारी सूचकांक 2025 प्रसिद्ध कधी करण्यात आला? ऑगस्ट 2025 मध्ये. कोणी जारी केलेला आहे हा अहवाल? इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट यांनी हा सूचकांक जारी केलेला आहे, जागतिक स्पर्धात्मकता क्रमवारी 2025. हा सरकार आणि खाजगी क्षेत्रासाठीचा वार्षिक अहवाल आहे, जो अर्थव्यवस्थेच्या एस क्षेत्रातील स्पर्धात्मकतेचे मूल्यांकन करतो. सकल देशांतर्गत उत्पादन व्यतिरिक्त राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांचा यामध्ये विचार केलेला असतो. 2025च्या रँकिंगमध्ये एकूण 69 देशांचा समावेश केलेला आहे. किती देशांचा समावेश आहे? तर 69 देशांचा समावेश आहे. यामधील शीर्ष 3 अर्थव्यवस्था कोणत्या देशाचे आहेत बघा. पहिल्या क्रमांकावरती आहे स्वित्झर्लंड, 100 गुण मिळालेले आहेत. दुसऱ्या क्रमांकावरती आहे सिंगापूर, 99.44 गुण मिळवलेले आहेत. आणि तिसऱ्या क्रमांकावरती हाँगकाँग, 99.22 गुण. यामध्ये भारताची रँकिंग किती आहे बघा, तर भारत एकूण 69 देशांपैकी 41व्या क्रमांकावरती आहे. 2024 मध्ये हा क्रमांक 39वा होता, आता हा घसरून 41व्या क्रमांकावरती गेलेला आहे. कशामध्ये? जागतिक स्पर्धात्मकता सूचकांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक आहे 41वा. 2025 मध्ये 3 नवीन देश सामील झालेले आहेत, केनिया, नामिबिया आणि ओमान. नेक्स्ट आहे MS स्वामीनाथन द मॅन हू फेड इंडिया याचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 4 प्रेमवदा जयकुमार. पुस्तकाचे नाव आहे MS स्वामीनाथन द मॅन हू फेड इंडिया. लेखिका आहेत प्रेमवदा जयकुमार. पुस्तकाचा मुख्य विषय काय आहे? भारतातील हरित क्रांतीमध्ये MS स्वामीनाथन यांच्या महत्त्वाच्या भूमिकेचे वर्णन. तर बघा आपण 7 ऑगस्ट रोजी MS स्वामीनाथन यांची जन्मशताब्दी साजरी केलेली आहे. नेक्स्ट आहे बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2025 साठी निवडलेल्या त्रिवेणी राय यांच्या चित्रपटाचे नाव काय आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शेप ऑफ मोमो. बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल 2025 याच्या विजन विभागासाठी अधिकृतपणे शेप ऑफ मोमो या चित्रपटाची निवड झालेली आहे. चित्रपटाचे नाव काय आहे? शेप ऑफ मोमो. या चित्रपटाची भाषा आहे नेपाळी. दिग्दर्शक आहेत त्रिवेणी राय, राणीपूल सिक्कीम भारताचे आहेत. चित्रपट पितृसत्ताक विरोधी गोष्टींवर आधारित आहे. बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव या संदर्भात थोडक्यात माहिती अभ्यासूया बघा. हा आशियातील सर्वात मोठा आणि प्रतिष्ठित चित्रपट महोत्सव आहे. हा महोत्सव दक्षिण कोरियामध्ये आयोजित केला जातो. त्याची सुरुवात 13 सप्टेंबर 1996 रोजी झालेली आहे. तर बुसान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल 2025च्या विजन विभागासाठी अधिकृतपणे भारताच्या शेप ऑफ मोमो या चित्रपटाची निवड झालेली आहे आणि या चित्रपटाच्या दिग्दर्शिका आहेत त्रिवेणी राय. नेक्स्ट आहे अजय कुमार भल्ला यांना कोणत्या राज्याचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नागालँड. तर अजय कुमार भल्ला हे मणिपूरचे राज्यपाल आहेत आणि त्यांच्याकडे आता नागालँडचे अतिरिक्त राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. 15 ऑगस्ट 2025 रोजी ला गणेशन यांचे निधन झालेले आहे. ला गणेशन हे नागालँडचे राज्यपाल होते. तर त्यांचे निधन झाल्यानंतर राष्ट्रपतींनी अजय कुमार भल्ला यांचे नागालँडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती केलेली आहे. त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे. तर हे जे अजय कुमार भल्ला आहेत हे आसाम मेघालय केडरचे 1984च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आहेत. ते 2024 पासून मणिपूरचे राज्यपाल म्हणून काम करत आहेत. त्यांनी केंद्रीय गृह सचिव पदासह गृह मंत्रालयात अनेक वरिष्ठ पदांवर काम केलेले आहे.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, फुटबॉल इतिहासातील पहिला खेळाडू कोण आहे ज्याने 3 वेळा PFA प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार जिंकला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मोहम्मद सलाह. लिव्हरपूलचा खेळाडू मोहम्मद सलाह हा 3 वेळा प्रोफेशनल फुटबॉलर्स असोसिएशन म्हणजेच PFA चा प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार जिंकणारा पहिला खेळाडू ठरलेला आहे. तर बघा, त्याने 2018, 2022 आणि 2025 मध्ये 3 वेळा प्लेयर ऑफ द इयर पुरस्कार जिंकलेला आहे आणि असे 3 वेळा पुरस्कार जिंकणारा तो पहिला खेळाडू ठरलेला आहे. 2025च्या एकाच हंगामात त्याने प्रीमियर लीग गोल्डन बूट, प्लेमेकर पुरस्कार आणि प्लेयर ऑफ द सीजन हे 3 किताब जिंकलेले आहेत. म्हणजे जे 2025चे आता पुरस्कार जाहीर झालेले आहेत प्रोफेशनल फुटबॉलर्स असोसिएशनचे, त्यामध्ये एकाच हंगामात त्याने 3 पुरस्कार जिंकलेले आहेत. कोणी जिंकलेले आहेत? तर लिव्हरपूल संघाच्या मोहम्मद सलाह याने. कोणते पुरस्कार जिंकलेले आहेत? तर प्रीमियर लीग गोल्डन बूट, प्लेमेकर पुरस्कार आणि प्लेयर ऑफ द सीझन किताब. इतर प्रमुख विजेते बघा, वर्षातील सर्वोत्तम युवा खेळाडू पुरुष मॉर्गन रॉजर्स एस्टन विला, वर्षातील सर्वोत्तम महिला खेळाडू मारियानो कॅल्डांटी आर्सेनल आणि वर्षातील सर्वोत्तम महिला युवा खेळाडू ठरलेली आहे ऑलिव्हिया स्मिथ, लिव्हरपूलची खेळाडू आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, श्रमश्री योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेली आहे? श्रमश्री योजना. तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पश्चिम बंगाल. ऑगस्ट 2025 मध्ये पश्चिम बंगाल सरकारने स्थलांतरित कामगारांसाठी श्रमश्री योजना सुरू केलेली आहे. कधी सुरू करण्यात आली? ऑगस्ट 2025 मध्ये. कोणी सुरू केलेली आहे? तर पश्चिम बंगाल सरकारने सुरू केलेली आहे. उद्देश काय आहे? इतर राज्यांमध्ये भाषिक भेदभावाचा सामना करणाऱ्या बंगाली स्थलांतरित कामगारांना परत आणणे आणि त्यांचे पुनर्वसन करणे. तर बघा, जे दुसऱ्या राज्यांमध्ये काम करत आहेत, पश्चिम बंगालमधील जे कामगार आहेत, स्थलांतरित कामगार जे दुसऱ्या राज्यांमध्ये काम करत आहेत, त्यांना भाषिक भेदभावाचा सामना करावा लागत आहे. जसे की आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा येणे गरजेचं आहे, तसेच तमिळ भाषा तमिळनाडूमध्ये, केरळमध्ये इतर भाषा ज्या आहेत ते त्यांना त्या भाषेमुळे त्यांच्या तिथं भेदभाव केला जात आहे. त्यामुळे त्यांना इतर राज्यातून परत आपल्या राज्यामध्ये आणून त्यांना काम देणे आणि त्यांचे पुनर्वसन करणे यासाठी पश्चिम बंगाल राज्याने श्रमश्री योजना सुरू केलेली आहे. तर या योजनेअंतर्गत त्यांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे. ती कशी देण्यात येणार आहे? तर 1 वर्षासाठी किंवा नोकरी मिळेपर्यंत दरमहा 5,000 रुपये देण्यात येतील. तसेच स्वयंरोजगार स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून कर्जही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर पश्चिम बंगाल सरकारने स्थलांतरित कामगारांसाठी श्रमश्री योजना सुरू केलेली आहे ऑगस्ट 2025 मध्ये. नेक्स्ट आहे, उधमपूर रेल्वे स्थानकाचे नाव कोणाच्या नावावर ठेवण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, शहीद कॅप्टन तुषार महाजन. उधमपूर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून शहीद कॅप्टन तुषार महाजन रेल्वे स्थानक करण्यात आलेले आहे. तर बघा, उधमपूर रेल्वे स्थानक हे जम्मू आणि काश्मीरमध्ये होते. तर या रेल्वे स्थानकाचे नवीन नाव काय असणार आहे आता? शहीद कॅप्टन तुषार महाजन. तर बघा, हे जे कॅप्टन तुषार महाजन होते हे एक शूर लष्करी अधिकारी होते. ते 21 फेब्रुवारी 2016 रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पंपोर येथे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले होते. त्यामुळेच त्यांच्या स्मरणार्थ उधम रेल्वे स्थानकाचे नाव त्यांना आता देण्यात आलेले आहे. नाव काय आहे? शहीद कॅप्टन तुषार महाजन रेल्वे स्थानक. त्यांना मरणोत्तर शौर्यचक्र प्रदान करण्यात आलेले आहे. नेक्स्ट आहे, जगातील सर्वात मौल्यवान फुटबॉल क्लब कोणता बनला आहे? जगातील सर्वात मौल्यवान फुटबॉल क्लब. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रिअल माद्रिद. जगातील सर्वात मौल्यवान फुटबॉल क्लब रिअल माद्रिद. 2025च्या ब्रँड फायनान्सच्या फुटबॉल 50 अहवालात रिअल माद्रिदला जगातील सर्वात मौल्यवान फुटबॉल क्लब म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. तर बघा, रिअल माद्रिद या संघाची ब्रँड व्हॅल्यू किती आहे? 1.921 अब्ज युरो. म्हणजेच 2025 मध्ये यामध्ये 2024च्या परी 14% वाढ झालेली आहे. ब्रँड स्ट्रेंथ स्कोअर किती आहे? 94.9. 100 पैकी किती मिळालेला आहे? 94.9. म्हणजेच AAA+ रेटिंग मिळालेली आहे रिअल माद्रिद या संघाला. सलग 4थ्या वर्षी अव्वल स्थान कायम राखलेले आहे या सूचकांकामध्ये. टॉप फुटबॉल क्लब, पहिले 5 फुटबॉल क्लब कोणते आहेत बघा. पहिल्या क्रमांकावरती आहे रिअल माद्रिद, स्पेनचा आहे हा. 1.921 अब्ज युरो आहे त्याची ब्रँड व्हॅल्यू. दुसऱ्या क्रमांकावरती आहे FC बार्सिलोना. तिसऱ्या क्रमांकावरती आहे मँचेस्टर सिटी. चौथ्या क्रमांकावरती आहे लिव्हरपूल आणि 5व्या क्रमांकावरती आहे पॅरिस सेंट जर्मेन.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय लष्कराने 2025चा समन्वय शक्ती सराव कोठे केला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, तिनसुकिया. समन्वय शक्ती सराव 2025 कालावधी होता 20 ते 30 ऑगस्ट 2025. 10 दिवसांचा हा सराव होता. ठिकाण कोठे होते? आसामच्या तिनसुकिया जिल्ह्यामध्ये हा सराव आयोजित करण्यात आला. हा भारतीय सैन्याचा 10 दिवसांचा लष्करी नागरी एकात्मता सराव आहे. लष्कर आणि नागरी या दोघांचं एकत्रित करून हा सराव केला जातो. उद्दिष्ट काय आहे? सैन्य, पोलीस आणि प्रशासन यांच्यातील सहकार्य आणि परस्पर समज वाढवणे. सहभाग घेतलेला आहे भारतीय लष्कर, भारतीय हवाई दल, पोलीस, गुप्तचर संस्था आणि जिल्हा प्रशासन. हा जो उपक्रम आहे समन्वय शक्ती सराव, हा उपक्रम सैन्य आणि नागरी प्रशासन यांच्यातील समन्वय वाढवण्यासाठी आसाम व मणिपूरच्या अधिकाऱ्यांसोबत राबवला जातो. आसाम आणि मणिपूर या 2 राज्यांमध्ये हा राबवला जातो. या सरावाचा उद्देश आहे सुरक्षा दल, सरकारी विभाग आणि नागरी संस्था यांच्यात एकत्रितपणे काम करणे. मणिपूरमध्ये अशीच मोहीम राबवली जाते ज्यात आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण, अंमली पदार्थ नियंत्रण, पायाभूत सुविधा, रोजगार आणि ऑपरेशन सद्भावना यांचा समावेश केला जातो. तर समन्वय शक्ती सराव 2025 आसाम या ठिकाणी आसाम राज्यातील तिनसुकिया जिल्ह्यामध्ये राबवण्यात आला 20 ते 30 ऑगस्ट 2025 दरम्यान. नेक्स्ट आहे, मेलबर्न इंडियन फिल्म फेस्टिवल 2025 मध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून घोषित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, होमबाउंड. बघा, इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न IFFM याची सुरुवात किंवा स्थापना झालेली आहे 2010 मध्ये ऑस्ट्रेलियातील मेलबर्न या ठिकाणी. उद्देश काय आहे? तर भारतीय चित्रपटांची विविधता आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सादर करणे. मेलबर्न इंडियन फिल्म फेस्टिवल 2025 मधील पुरस्कार विजेते कोण आहेत? बघा, सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलेला आहे होमबाउंड. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक नीरज घायवान, होमबाउंड. सर्वोत्कृष्ट इंडी चित्रपट अंगमाल. सर्वोत्कृष्ट अभिनेता चित्रपट बघा अभिषेक बच्चन, आय वॉन्ट टू टॉक चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री गीता कैलासम, अंगमाल या चित्रपटासाठी. सर्वोत्कृष्ट वेब सिरीज ठरलेली आहे ब्लॅक वॉरंट. सर्वोत्कृष्ट अभिनेता मालिकासाठी जयदीप अहलावत, पाताल लोक सीझन 2 साठी वेब सिरीजसाठी बघा. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरलेली आहे मालिकेसाठी निमिषा सजियन, डब्बा कार्टेलसाठी. नेक्स्ट आहे, राष्ट्रीय अंतराळ दिन 2025 ची थीम काय आहे? बघा, राष्ट्रीय अंतराळ दिन 23 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. तर 2025 मधील राष्ट्रीय अंतराळ दिन याची थीम काय आहे? तर पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे, आर्यभट्ट ते गगनयान, प्राचीन ज्ञान ते अनंत शक्यता. राष्ट्रीय अंतराळ दिन 23 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. उद्देश काय आहे? तर 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रावर चांद्रयान 3च्या विक्रम लँडरचे यशस्वी सॉफ्ट लँडिंग झालेले होते, ते साजरे करणे. थीम काय आहे? आर्यभट्ट ते गगनयान, प्राचीन ज्ञान ते अनंत शक्यतांपर्यंत. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इराणने सस्टेनेबल पॉवर 1404 नावाचा क्षेपणास्त्र सराव कोठे केला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, उत्तर हिंद महासागर आणि ओमान समुद्र. सस्टेनेबल पॉवर 1404 क्षेपणास्त्र सराव कोणी केलेला आहे? इराणने केलेला आहे. उत्तर हिंद महासागर आणि ओमान समुद्रामध्ये हा सराव आयोजित करण्यात आलेला होता. कालावधी होता ऑगस्ट 2025 मध्ये. यामध्ये काय प्रदर्शित करण्यात आले? इराणची नौदल आणि क्षेपणास्त्र क्षमता. जून मध्ये इस्रायल सोबत झालेल्या 12 दिवसांच्या युद्धानंतर इराणचा हा पहिलाच मोठ्या प्रमाणात लष्करी सराव आहे. नाव काय आहे? सस्टेनेबल पॉवर 1404 क्षेपणास्त्र सराव. इराण या देशाचा आहे आणि उत्तर हिंद महासागर आणि ओमान समुद्रामध्ये आयोजित करण्यात आला. नेक्स्ट आहे, अलीकडेच इस्रोने कोणत्या राज्यात अंतराळ प्रयोगशाळा स्थापन केली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अरुणाचल प्रदेश. अरुणाचल प्रदेशातील इस्रोची प्रयोगशाळा ऑगस्ट 2025 मध्ये स्थापन करण्यात आली. स्थान कोणते आहे? अरुणाचल प्रदेशातील शियोमी जिल्ह्यातील मेचुका या ठिकाणी. भारत चीन सीमेजवळ आहे हे ठिकाण. उद्घाटन केलेले आहे अरुणाचल प्रदेशचे शिक्षण मंत्री पासांग दोरजी सोना यांनी. भागीदार संस्था बघा इस्रो आणि मुस्कान फाउंडेशन या दोघांनी मिळून ही इस्रोची प्रयोगशाळा स्थापन केलेली आहे अरुणाचल प्रदेशमध्ये. प्रयोगशाळेचे नाव काय आहे? पासांग वांगचुक सोना इस्रो अंतराळ प्रयोगशाळा. उद्दिष्ट आहे विद्यार्थ्यांना अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा व्यावहारिक अनुभव प्रदान करणे.
या प्रयोगशाळेच्या उद्घाटनामुळे मेचुकासारख्या दुर्गम भागात आधुनिक वैज्ञानिक साधने उपलब्ध होतील. तर बघा, अरुणाचल प्रदेशातील मेचुका या ठिकाणी इस्रोची प्रयोगशाळा स्थापन केलेली आहे. नेक्स्ट आहे हुरुन इंडिया मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनेस रिपोर्टनुसार प्रथम स्थानावर कोण आहे? तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे, अंबानी कुटुंब. 2025च्या हुरुन इंडिया मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनेस रिपोर्टनुसार अंबानी कुटुंबाने सलग दुसऱ्या वर्षी अव्वल स्थान पटकावलेले आहे. अंबानी कुटुंबाची एकूण संपत्ती किती आहे? 28.2 लाख कोटी रुपये आहे. अंबानी कुटुंबाची मुख्य कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आहे. तर बघा, हुरुन इंडिया मोस्ट व्हॅल्युएबल फॅमिली बिझनेस रिपोर्ट यामधील टॉप 5 फॅमिलीज कोणत्या आहेत 2025 साठी? पहिल्या क्रमांकावरती आहे अंबानी कुटुंब, दुसरा आहे बिर्ला कुटुंब, तिसरे आहे जिंदाल कुटुंब, चौथ्या क्रमांकावरती आहे बजाज कुटुंब आणि पाचव्या क्रमांकावरती आहे महिंद्रा कुटुंब. नेक्स्ट आहे इंडिया अलायन्स कडून 2025च्या उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी कोणाचे उमेदवार म्हणून नामांकन करण्यात आले होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, बी सुदर्शन रेड्डी. भारतीय राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच इंडिया अलायन्स कडून उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी दिलेली होती. बी सुदर्शन रेड्डी यांनी एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन यांच्या विरोधात निवडणूक लढवली. यामध्ये आपल्याला माहितीच आहे की सी.पी. राधाकृष्णन हे विजयी ठरलेले आहेत. ते आता सध्या भारताचे उपराष्ट्रपती बनलेले आहेत. 79 वर्षीय रेड्डी हे गुवाहाटी उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश आणि गोव्याचे पहिले लोकायुक्त आहेत. ते मूळचे आंध्र प्रदेशचे आहेत. लक्षात ठेवा, विचारले जाऊ शकते की बी सुदर्शन रेड्डी हे कोणत्या राज्याचे आहेत? आंध्र प्रदेश राज्याचे आहेत. 2007 मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झालेली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे आसाम रायफल्स आणि कोणत्या संस्थेने ड्रोन तंत्रज्ञानावर सहकार्यासाठी करार केला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, IIT मणिपूर. सामंजस्य करार झालेला आहे आसाम रायफल्स आणि IIT मणिपूर यामध्ये. कालावधी काय होता? ऑगस्ट 2025 मध्ये हा करार करण्यात आलेला आहे. मणिपूरमधील मंत्री पुखरी या ठिकाणी हा करार करण्यात आला. या कराराचे उद्दिष्ट काय आहे? तर संरक्षण आणि सुरक्षेसाठी ड्रोन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे. आसाम रायफल्सच्या कर्मचाऱ्यांना प्रगत ड्रोन प्रशिक्षण दिले जाईल. बघा, या कराराअंतर्गत IIT मणिपूर यांच्या मार्फत आसाम रायफल्सच्या कर्मचाऱ्यांना प्रगत ड्रोन प्रशिक्षण दिले जाणार आहे. आसाम रायफल्स बद्दल थोडक्यात माहिती अभ्यासूया. बघा, याची स्थापना झालेली आहे 1835 मध्ये. मुख्यालय आहे शिलाँग, मेघालय. सध्याचे महासंचालक आहेत लेफ्टनंट जनरल विकास लाखरा. सीमा सुरक्षा, कोणत्या सीमा सुरक्षेवरती आहे आसाम रायफल्स? भारत म्यानमार सीमेचे निरीक्षण करते ही. यालाच ईशान्येकडील सेंटिनल्स आणि टेकड्यांवरील लोकांचा मित्र म्हणून ओळखले जाते. नेक्स्ट क्वेश्चन आहे US ओपन 2025 मध्ये महिला एकेरीसाठी कोणाला वाईल्ड कार्ड मिळाले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, व्हीनस विलियम्स. व्हीनस विलियम्सला 2025च्या US ओपन मध्ये महिला एकेरीसाठी वाईल्ड कार्ड प्रवेश मिळालेला आहे. ती ग्रँड स्लॅम खेळणाऱ्या सर्वात वयस्कर महिला खेळाडूंपैकी एक बनली आहे. ती 45 वर्षांची आहे सध्या. यापूर्वी त्यांनी 2023 मध्ये US ओपन खेळलेले होते. आता 2 वर्षांनंतर ते परत खेळणार आहेत US ओपन. त्यासाठीच त्यांना वाईल्ड कार्ड प्रवेश मिळालेला आहे. व्हीनस विलियम्सने 2000 आणि 2001 मध्ये दोनदा US ओपन जिंकलेले आहे. आता ती एकेरी आणि दुहेरी असे दोन्ही ह्याच्यात खेळणार आहे व्हीनस विलियम. नेक्स्ट आहे टाटा सन्सचे संचालक कोण बनले आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नोएल टाटा. टाटा सन्सच्या शेअरधारकांनी कंपनीच्या 2025च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नोएल एन टाटा यांची संचालक म्हणून नियुक्ती करण्यास एकमताने मान्यता दिलेली आहे. तर बघा, टाटा सन्सचे आता संचालक कोण असणार आहेत? नोएल टाटा. टाटा सन्स बद्दल थोडक्यात माहिती बघा. स्थापना झालेली आहे 1917 मध्ये. मुख्यालय आहे मुंबई, महाराष्ट्र. संस्थापक आहे टाटा परिवार. सध्याचे अध्यक्ष आहेत नटराजन चंद्रशेखरन. 2017 पासून ते अध्यक्ष आहेत टाटा सन्सचे. आणि आता संचालक कोण झालेले आहेत? तर नोएल टाटा. नेक्स्ट क्वेश्चन आहे टॉप ब्रँड 2025च्या जागतिक ब्रँड यादीत कोण अव्वल स्थानावर आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मायक्रोसॉफ्ट. शेंझेन येथे आयोजित 19व्या चायना ब्रँड्स फेस्टिवलमध्ये टॉप ब्रँड्स युनियनने 2025च्या टॉप 5 ग्लोबल ब्रँड्स लिस्ट जाहीर केलेली आहे. कोणी जाहीर केलेली आहे? टॉप ब्रँड्स युनियनने जाहीर केलेली आहे.
तर AI आणि जागतिक विस्तार या थीमवर आधारित या महोत्सवात जगभरातील 10,000हून अधिक सहभागी उद्योजक, धोरणकर्ते आणि ब्रँड नेते उपस्थित होते. या ठिकाणी जो 2025 मधील ग्लोबल ब्रँड्स 500 ही लिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे. यामधील पहिले 4 कोण आहेत बघा ग्लोबल ब्रँड्स. पहिल्या क्रमांकावरती आहे मायक्रोसॉफ्ट, दुसरा आहे एनविडिया, तिसरा आहे ॲपल आणि चौथ्या क्रमांकावरती आहे ॲमेझॉन, अल्फाबेट, गुगल. नेक्स्ट आहे दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने कोणत्या तंत्रज्ञानावर आधारित प्रवासी कॉरिडॉर सुरू केला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कृत्रिम बुद्धिमत्ता AI. दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ AI कॉरिडॉर. स्थान कोणते आहे? दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ UAE. तंत्रज्ञान कोणते वापरण्यात आलेले आहे? तर कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित स्मार्ट कॉरिडॉर उभारण्यात आलेला आहे दुबई या ठिकाणी. याचे उद्दिष्ट काय आहे? तर प्रवाशांची ओळख, सुरक्षा तपासणी आणि इमिग्रेशन प्रक्रिया स्वयंचलित करणे. AIच्या थ्रू हे ऑटोमॅटिक होणार आहे. फायदे काय असणार आहेत? तर पासपोर्ट किंवा बोर्डिंग पासची आवश्यकता नसणार आहे. प्रवासी चेहरा ओळखताच पुढे जाऊ शकतात. चेहरा स्कॅन करून त्यांची ओळख पटवण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे फॉक्सकॉनच्या बेंगळुरू येथील प्लांटमध्ये कोणते उत्पादन सुरू केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 iPhone 17. फॉक्सकॉन बेंगळुरू प्लांट iPhone 17चे उत्पादन. बेंगळुरूतील देवनहल्ली या ठिकाणी आहे हा प्लांट. कंपनी कोणती आहे? तर फॉक्सकॉनचा हा प्लांट आहे बेंगळुरू ठिकाणी. ॲपलचा प्रमुख पुरवठादार आहे फॉक्सकॉन. विशेषतः काय आहे? तर चीन बाहेर फॉक्सकॉनचा दुसरा सर्वात मोठा आयफोन उत्पादन युनिट आहे बेंगळुरूमधील. ॲपल कंपनीबद्दल स्थापना झालेली आहे 1 एप्रिल 1976 रोजी. मुख्यालय आहे क्यूपर्टिनो, कॅलिफोर्निया, USA. संस्थापक आहेत स्टीव्ह जॉब्स, स्टीव्ह वोन्जियाक आणि रोनाल्ड वेन. सध्याचे CEO कोण आहेत ॲपलचे? टिम कुक. प्रमुख उत्पादने बघा ॲपलची आयफोन, आयपॅड, मॅक, ॲपल वॉच, एअरपॉड्स आणि ॲपल TV. नेक्स्ट क्वेश्चन आहे द कुंज या हस्तकला आणि हातमाग केंद्राचे उद्घाटन कोणी केले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गिरिराज सिंह. हस्तकला आणि हातमाग केंद्र द कुंज कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले? नवी दिल्ली या ठिकाणी. भारतीय हस्तकला आणि हातमागांच्या प्रचारासाठी एक प्रमुख किरकोळ आणि सांस्कृतिक केंद्र आहे. याचे उद्घाटन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी केलेले आहे. उद्देश काय आहे या हस्तकला आणि हातमाग केंद्राचे? कारागिरांना सक्षम बनवणे, त्यांची बाजारपेठ उपलब्धता वाढवणे आणि हस्तकला क्षेत्राचे आधुनिकीकरण करणे. हस्तकला आणि हस्तमाग केंद्र नाव काय आहे? द कुंज कोणत्या ठिकाणी आहे? नवी दिल्ली या ठिकाणी. नेक्स्ट आहे सलिया समन कोणत्या देशाची क्रिकेटपटू होती जिच्यावर 5 वर्षांची बंदी घालण्यात आली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 श्रीलंका. ICCच्या भ्रष्टाचार विरोधी न्यायाधिकरण संहितेचे उल्लंघन केल्यामुळे सलिया समन श्रीलंकेची खेळाडू आहे. हिच्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे. हिच्यावरती पुढील 5 वर्षांसाठी बंदी घालण्यात आलेली आहे. कालावधी काय असणार आहे? 13 सप्टेंबर 2023 पासून ही प्रभावी असणार आहे. नेक्स्ट आहे ट्विटरचे माजी CEO पराग अग्रवाल यांनी त्यांच्या AI स्टार्टअपला काय नाव दिले आहे? बघा ट्विटरचे जे माजी CEO पराग अग्रवाल आहेत त्यांनी नवीन AI स्टार्टअप सुरू केलेला आहे. त्याचे नाव काय आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पॅरलल. ऑगस्ट 2025 मध्ये ट्विटरचे माजी CEO पराग अग्रवाल यांनी पॅरलल नावाचा नवीन AI स्टार्टअप सुरू केलेला आहे. पॅरलल वेब स्केल इन्फ्रास्ट्रक्चर तयार करत आहे जे AI एजंट्सना वेबवर नेव्हिगेट करण्यास आणि कार्यक्षमतेने वापरण्यास मदत करते. उद्दिष्ट काय आहे? तर मशीन्स म्हणजेच AI एजंट्स यांच्यासाठी वेब इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणे जेणेकरून ते रिअल टाईममध्ये वेबवरून माहिती शोधू शकतील, पडताळू शकतील आणि व्यवस्थित करू शकतील. 2022 मध्ये एलन मस्क यांनी ट्विटर ताब्यात घेतल्यानंतर पराग अग्रवाल यांना CEO पदावरून काढून टाकण्यात आलेले होते. नेक्स्ट आहे उत्तर प्रदेशातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट कोणत्या शहरात उभारण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गोरखपूर. उत्तर प्रदेशातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट उद्घाटन केलेले आहे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी. हा जो पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट आहे उत्तर प्रदेशातील हा कोठे स्थापन करण्यात आलेला आहे? तर गोरखपूर या ठिकाणी. टोरंटो पॉवर आणि टोरंटो गॅस या कंपनीने हा विकसित केलेला आहे. क्षमता आहे दरवर्षी 72 टन ग्रीन हायड्रोजनचे उत्पादन. याचा वापर होणार आहे उत्पादित हायड्रोजन नैसर्गिक वायूमध्ये मिसळले जाईल आणि घरे, CNG स्टेशन आणि उद्योगांना पाठवले जाईल. उत्तर प्रदेशातील पहिला ग्रीन हायड्रोजन प्लांट गोरखपूर या ठिकाणी आहे.
नेक्स्ट आहे सायपन इंटरनॅशनल 2025 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? सायपन इंटरनॅशनल 2025 महिला एकेरीचे विजेतेपद. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तान्या हेमंत. भारताचे खेळाडू आहे. बॅडमिंटन खेळाशी संबंधित आहेत बघा ही सायपन आंतरराष्ट्रीय 2025 स्पर्धा. स्थान होते अमेरिकेतील नॉर्दर्न मारियाना बेट श्रेणी बघा. BWF आंतरराष्ट्रीय मालिका आहे ही. विजेता ठरलेले आहे तान्या हेमंत भारत. उपविजेता काने सकाई जपान. तान्याचे हे 4थे आंतरराष्ट्रीय विजेतेपद आहे आणि 2025 मधील तिचे पहिले वरिष्ठ विजेतेपद आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 30वा आयुर्वेद सेमिनार 2025 कोठे आयोजित करण्यात आला? पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे नवी दिल्ली. आयुर्वेद सेमिनार 2025 आवृत्ती आहे 30वी. आयोजक आहेत राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ. कालावधी आहे बघा 18-19 ऑगस्ट 2025. अभ्यासस्थळ नवी दिल्ली स्कोप कॉम्प्लेक्स. विषय काय होता या सेमिनारचा? बाल आरोग्यावर लक्ष केंद्रित करणे आयुर्वेदिक दृष्टिकोनातून बालरोगशास्त्र. सेमिनार आयोजित करण्याचे उद्दिष्ट आहे आयुर्वेदात बालरोगशास्त्राच्या पारंपरिक आणि आधुनिक शाखांचे एकत्रीकरण करणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताच्या प्रगत मध्यम लढाऊ विमानासाठी जेट इंजिन विकसित करण्यासाठी भारताने कोणत्या देशाच्या कंपनीसोबत भागीदारी केलेली आहे? बघा भारताच्या प्रगत मध्यम लढाऊ विमानांच्या जेट इंजिन विकासासाठी भारताने कोणत्या देशाच्या कंपनीसोबत भागीदारी केलेली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फ्रान्स. भारत आणि फ्रेंच कंपनी सॅफ्रॉन संयुक्तपणे भारतासाठी जेट इंजिन तयार करणार आहे. यासाठीच भारत आणि सॅफ्रॉन कंपनीमध्ये करार करण्यात आलेला आहे. उद्दिष्ट काय आहे या कराराचा? भारताच्या आगामी 5व्या पिढीतील स्टेल्थ फायटर जेट ॲडव्हान्स मीडियम कॉम्बॅक्ट एअरक्राफ्टसाठी इंजिन तयार करणे. विकसक आहेत भारतीय भागीदार कोण आहेत बघा? संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हणजेच DRDO आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि फ्रेंच कंपनी असणार आहे सॅफ्रॉन. याची इंजिन क्षमता किती आहे? 110 नॉट. नेक्स्ट आहे भारतातील पहिले पूर्णपणे महिला संचालित स्वच्छ स्ट्रीट फूड हब माऊली स्ट्रीट फूड हब कुठे स्थापन करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मुंबई. भारतातील पहिले पूर्णपणे महिलांनी चालवलेले स्वच्छ स्ट्रीट फूड हब नाव काय आहे? माऊली स्ट्रीट फूड हब. पूर्णपणे महिलांनी चालवलेले हे भारतातील पहिले स्वच्छ स्ट्रीट फूड हब आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने मुंबईत देशातील पहिले पूर्णपणे महिला निर्मित स्वच्छ स्ट्रीट फूड हब माऊली सुरू केलेले आहे. कोणी सुरू केलेले आहे? FSSAI ने. उद्घाटन केलेले आहे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी. मुंबईतील कांदिवली या ठिकाणी हे सुरू करण्यात आलेले आहे. बचत गटांच्या महिलांनी हे माऊली स्ट्रीट फूड हब सुरू केलेले आहे. या महिलांनी FOSTAC म्हणजेच अन्न सुरक्षा प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहे. FSSAIच्या ईट राईट इंडिया या मोहिमेअंतर्गत हे सुरू करण्यात आलेले आहे. बघा हे भारतातील पहिले पूर्णपणे महिलांनी चालवलेले स्वच्छ स्ट्रीट फूड हब आहे. मुंबईतील कांदिवली या ठिकाणी. याचे नाव आहे माऊली स्ट्रीट फूड हब. नेक्स्ट आहे 12वा आशिया कप पुरुष हॉकी 2025 कोणत्या राज्यात होणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 बिहार. 12वा आशिया पुरुष हॉकी कप 2025 स्थळ आहे राजगीर आंतरराष्ट्रीय हॉकी स्टेडियम बिहार. कालावधी आहे 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर 2025 दरम्यान. हा कार्यक्रम पहिल्यांदाच बिहारमध्ये आयोजित केला जात आहे. शुभंकर आहे चांद वाघ आहे. सहभागी देश आहेत भारत, चीन, चिनी तपई, जपान, मलेशिया, दक्षिण कोरिया, ओमान, बांगलादेश. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा वांग ई हे कोणत्या देशाचे परराष्ट्रमंत्री आहेत जे भारताच्या दौऱ्यावर आले होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चीन. चीनचे परराष्ट्रमंत्री वांग ई यांचा भारत दौरा. कालावधी होता 18 ते 19 ऑगस्ट 2025 दरम्यान. 2 दिवसांचा दौरा होता हा. उद्देश होता भारत चीन सीमा वाद, द्विपक्षीय संबंध आणि व्यापार यावर चर्चा करणे. वांग ई यांनी परराष्ट्रमंत्री S जयशंकर यांच्याशी चर्चा केली. तसेच आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली आहे. चीनचे परराष्ट्रमंत्री प्रामुख्याने भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याशी सीमा प्रश्नांवर विशेष प्रतिनिधींच्या चर्चेच्या नवीन फेरीसाठी भारतामध्ये आलेले होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे ग्रँड स्लॅम जेरुसलेम ॲथलेटिक्स मीटमध्ये अंकिता ध्यानीने कोणते पदक जिंकले आहे? पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे सुवर्ण पदक. जेरुसलेम इस्रायल राज्यातील जेरुसलेम या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती.
श्रेणी बघा जागतिक ॲथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर. अंकिता देहाने यामध्ये सुवर्णपदक जिंकलेले आहे. तिने 2000 मीटर स्टिपल चेस स्पर्धेत 6.13.92 मिनिटात शर्यत पूर्ण करून एक नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केलेला आहे. अंकिता देहाने पारुल चौधरीचा 6.14.38 मिनिटांचा विक्रम मोडला आहे. अंकिताने FISU वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स 2025 मध्ये 3000 मीटर स्टिपल चेसमध्ये रौप्य पदक जिंकलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे श्रीलंकेच्या कोणत्या माजी राष्ट्रपतींना अलीकडेच अटक करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 रानिल विक्रमसिंघे. ऑगस्ट 2025 मध्ये श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांना अटक करण्यात आलेली आहे. अटक करण्याचे कारण काय आहे? तर सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे त्यांच्यावरती. 2023 मध्ये पत्नीच्या दीक्षांत समारंभासाठी सरकारी पैशाने लंडनला प्रवास केल्याचा आरोप त्यांच्यावरती लावण्यात आलेला आहे. त्यांचा कार्यकाळ हा जुलै 2022 मध्ये राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी राजीनामा दिल्यानंतर रानिल विक्रमसिंघे यांनी उर्वरित कार्यकाळाची सूत्रे हाती घेतलेली होती. सप्टेंबर 2024 मध्ये डाव्या विचारसरणीचे AK कुमारस्वामी राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकले. त्यांनी दिसनायके यांचा पराभव केलेला होता. नेक्स्ट आहे जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने शोधलेल्या युरेनसच्या नवीन उपग्रहाचे नवीन नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 S-2025 U1. जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने युरेनसचा 29वा उपग्रह शोधलेला आहे. कितवा आहे? तर युरेनसचा हा 29वा उपग्रह आहे. या नवीन उपग्रहाला S-2025 U1 असे नाव देण्यात आलेले आहे. हा शोध कोणी लावला? साऊथ वेस्टर्न रिसर्च इन्स्टिट्यूटच्या नेतृत्वाखालील एका पथकाने लावलेला आहे. वैशिष्ट्य काय आहे या ग्रहाचे? उपग्रहाचे वैशिष्ट्य काय बघा, याचा व्यास सुमारे 10 किलोमीटर आहे आणि तो सुमारे 56,000 किलोमीटर अंतरावर युरेनस भोवती फिरतो. युरेनस ग्रहाबद्दल युरेनसचा शोध लावलेला आहे विल्यम हर्शेल यांनी. हा दुर्बिणीने शोधलेला पहिला ग्रह आहे. सूर्यापासून अंतर आहे सुमारे 2.9 अब्ज किलोमीटर. सौर मंडळातील 7वा ग्रह आहे हा. प्रामुख्याने पाणी, अमोनिया आणि मिथेन पासून बनलेला आहे. प्रमुख उपग्रह युरेनसचे प्रमुख उपग्रह कोणते आहेत? मिरांडा, एरियल, टायटानिया आणि ओबेरॉय. तर ऑगस्ट 2025 मध्ये 29वा उपग्रह शोधलेला आहे युरेनसचा. याला नाव काय देण्यात आलेले आहे? S-2025 U1. नेक्स्ट क्वेश्चन आहे इंग्लंड आणि वेल्स मधील सर्वात तरुण सॉलिसिटर कोण बनले आहेत? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कृष्णंगी मेश्राम. इंग्लंड आणि वेल्स मधील सर्वात तरुण वकील कृष्णंगी मेश्राम. वय आहे 21 वर्ष. जन्मस्थान पश्चिम बंगाल भारत. सध्याचे निवासस्थान कुठे आहे? संयुक्त अरब अमिराती या ठिकाणी राहत आहे कृष्णंगी मेश्राम. 2022 मध्ये तिची एका आंतरराष्ट्रीय कायदा फर्ममध्ये नियुक्ती झालेली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच नेपाळला कोणत्या आजारापासून मुक्त घोषित केले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 रुबेला. ऑगस्ट 2025 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने नेपाळला रुबेला मुक्त घोषित केलेले आहे. रुबेलाला दुसरे नाव काय आहे? जर्मन गोवर. WHOच्या आग्नेय आशिया प्रदेशाचे 2026 पर्यंत गोवर आणि रुबेलाचे उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट आहे. रुबेला याला जर्मन गोवर असे म्हणतात. हा एक विषाणूजन्य संसर्ग आहे जो विशेषतः मुले आणि गर्भवती महिलांसाठी गंभीर असू शकतो. रुबेला हा वैज्ञानिकदृष्ट्या रुबी व्हायरस नावाच्या विषाणूमुळे होतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रेस सर्व्हिस पोर्टल कोणी सुरू केले आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रेस रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया यांनी सुरू केलेले आहे. कोण आहेत बघा ते? योगेश बाविजा यांनी सुरू केलेले आहे प्रेस सर्व्हिस पोर्टल ऑगस्ट 2025 मध्ये. पोर्टलचे उद्दिष्ट आहे वर्तमानपत्रे आणि मासिकांच्या नोंदणीची प्रक्रिया सोपी, पारदर्शक आणि डिजिटल करणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणता देश वेनेरा डी मोहीम शुक्र ग्रहावर पाठवणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रशिया. रशियाची आहे बघा ही वेनेरा डी मोहीम. लक्ष्य काय आहे? 2036 पूर्वी शुक्रावरती ही मोहीम राबवण्यात येणार आहे. वेनेरा डी मोहीम अपेक्षित प्रक्षेपण तारीख असणार आहे 2034 ते 2035 दरम्यान. उद्दिष्ट आहे शुक्र ग्रहाचा वैज्ञानिक अभ्यास करणे. यामध्ये सहभाग रशियन अकॅडमी ऑफ सायन्स आणि लाओचेनिक असोसिएशन. नेक्स्ट आहे दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सतीश गोलचा. ऑगस्ट 2025 मध्ये वरिष्ठ IPS अधिकारी सतीश गोलचा यांची दिल्लीचे नवीन पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर हे जे सतीश गोलचा हे आहेत हे 1992च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत.
संजय अरोरा निवृत्त झाल्यानंतर तात्पुरते पद भूषवत असलेले S.B.K. सिंग यांची जागा त्यांनी घेतलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दरवर्षी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन कधी साजरा केला जातो? पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे, 21 ऑगस्ट रोजी. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन दरवर्षी 21 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. उद्देश आहे समाजात ज्येष्ठ नागरिकांचे योगदान ओळखणे. याची सुरुवात झालेली आहे 1988 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी केलेली आहे. 2025 ची थीम आहे समावेशक भविष्यासाठी ज्येष्ठांच्या आवाजाचे सशक्तीकरण. एम्पॉवरिंग द व्हॉइस ऑफ एल्डर्स फॉर अन इन्क्लुझिव्ह फ्युचर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय चित्रपट महोत्सव 2025 कोठे आयोजित करण्यात आला? पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे, श्रीलंका या ठिकाणी. श्रीलंकेत 2025चा भारतीय चित्रपट महोत्सव श्रीलंकेतील ईस्टर्न युनिव्हर्सिटीमध्ये आयोजित करण्यात आला. कालावधी होता 18 ते 23 ऑगस्ट 2025 दरम्यान. आयोजक होते भारतीय उच्च आयोग कोलंबो. उद्दिष्ट आहे भारत श्रीलंका सांस्कृतिक संबंध आणि चित्रपटाद्वारे संवादाचा उत्सव साजरा करणे. यामध्ये हिंदी, तमिळ, कन्नड भाषेतील निवडक चित्रपट प्रदर्शित करण्यात आले. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इस्रोने कोणत्या वर्षापर्यंत भारतीय अंतराळ स्थानकाचे पहिले मॉड्यूल प्रक्षेपित करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 2028 पर्यंत. इस्रोने राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणजेच 23 ऑगस्ट रोजी दिल्लीतील भारतीय अंतराळ स्थानकाच्या मॉड्यूलचे अनावरण केलेले आहे. ध्येय काय आहे तर 2028 पर्यंत पहिले मॉड्यूल लॉन्च करणे आणि 2035 पर्यंत स्टेशन पूर्णपणे कार्यरत करणे. उद्दिष्ट आहे स्वदेशी संशोधन, सूक्ष्म गुरुत्वाकर्षण अभ्यास आणि मानवी अंतराळ मोहिमांसाठी तंत्रज्ञानाची चाचणी घेणे. तर दिल्लीतील भारतीय अंतराळ स्थानकाच्या मॉड्यूलचे अनावरण केलेले आहे इस्रोने. पहिले मॉड्यूल कधी लॉन्च करणार? 2028 पर्यंत. नेक्स्ट आहे 2025 सिनसिनाटी ओपनचे विजेतेपद कोणी जिंकले? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, इगा स्विटेक. सिनसिनाटी ओपन 2025 टेनिसची संदर्भात ही स्पर्धा आहे. इगा स्विटेक हिने ही स्पर्धा जिंकलेली आहे. पोलंडची आहे खेळाडू. तिने इटलीच्या जॅस्मिन पाओलिनी हिला हरवून 2025चा सिनसिनाटी ओपन जिंकलेला आहे. हे तिच्या कारकिर्दीतील 24वे विजेतेपद आहे. हे इगा स्विटेकचे 11वे WTA 1000 विजेतेपद आहे. नेक्स्ट आहे उत्तर प्रदेशातील जलालाबादचे नवीन नाव काय आहे? पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे, परशुरामपुरी. जुने नाव जलालाबाद, नवीन नाव आहे परशुरामपुरी. उत्तर प्रदेशातील जिल्हा शहाजहानपूर या ठिकाणी हे ठिकाण आहे जलालाबाद, नवीन नाव आहे परशुरामपुरी. केंद्रीय गृह मंत्रालयाने नाव बदलण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. नेक्स्ट आहे 130व्या घटना दुरुस्ती विधेयक 2025 अंतर्गत कोणत्या परिस्थितीत पंतप्रधान किंवा मंत्र्यांना पद सोडावे लागेल? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 30 दिवस कोठडीत राहिले तर. ऑगस्ट 2025 मध्ये गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या राजकारण्यांना काढून टाकण्यासाठी कायदेशीर तरतूद करण्याच्या उद्देशाने गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत 3 विधेयके सादर केली. ही 3 विधेयके कोणती आहेत बघा? केंद्रशासित प्रदेश सरकार विधेयक 2025, 130वी घटना दुरुस्ती विधेयक 2025 आणि जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना सुधारणा विधेयक 2025. संविधान 130वी सुधारणा विधेयक 2025. जर पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री किंवा राज्याचे मंत्री यांनी गंभीर गुन्ह्यांसाठी अटक झाली आणि ते 30 दिवस कोठडीत राहिले तर त्यांना पद सोडावे लागेल. जर एखाद्या मंत्र्याला किंवा मुख्यमंत्र्यांना नजरकैदेतून सोडवण्यात आले तर त्यांना पुन्हा सेवेत घेतले जाऊ शकते अशी तरतूद या विधेयकात आहे. म्हणजे जेलमधून त्यांना सोडले तर पुन्हा त्यांना सेवेत घेतली जाऊ शकते. सुधारणा प्रस्तावित बघा कलम 75 मध्ये पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्र्यांशी संबंधित आहे. कलम 164 मध्ये राज्यांचे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांशी संबंधित. कलम 239 दिल्लीचे मुख्यमंत्री आणि मंत्र्यांशी संबंधित आहे. केंद्रशासित प्रदेश सरकार कायदा 1963च्या कलम 45 मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना विधेयक 2025. गंभीर गुन्ह्यांसाठी 30 दिवस कोठडीत राहिल्यास जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री किंवा मंत्री यांना पद सोडावे लागेल. या तिन्ही प्रस्तावनेच्या विधेयकांमध्ये मुख्य तरतूद काय आहे तर जर एखाद्या मंत्र्याला 5 वर्ष किंवा त्याहून अधिक शिक्षेच्या गुन्ह्यासाठी अटक केली गेली आणि तो 30 दिवस कोठडीत राहिला तर त्याला आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल. नेक्स्ट क्वेश्चन आहे जगातील सर्वात मोठा आदिवासी नेतृत्वाखालील कार्यक्रम आदि कर्मयोगी अभियान कधी सुरू करण्यात आला? तर पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे 19 ऑगस्ट 2025.
आदी कर्मयोगी अभियान 19 ऑगस्ट 2025 रोजी सुरू करण्यात आले. आदिवासी व्यवहार मंत्रालयाअंतर्गत हे अभियान सुरू करण्यात आलेले आहे. याचे लक्ष्य काय आहे? आदिवासी समुदायांना सक्षम करणे आणि प्रतिसादात्मक प्रशासनाला प्रोत्साहन देणे. प्रमुख उद्दिष्ट आहे 1 लाख आदिवासी गावांमध्ये 20 लाख परिवर्तन नेते निर्माण करणे. हे अभियान सेवा, संकल्प आणि समर्पण यावर भर देते. हा जगातील सर्वात मोठा आदिवासी नेतृत्वाखालील कार्यक्रम आहे. हा उपक्रम जनजातीय गौरव वर्षाचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि 2047 पर्यंत विकसित भारताच्या दृष्टिकोनातून योगदान देतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, देशातील पहिली काढता येण्याजोगी सौर पॅनल प्रणाली कोठे सुरू करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वाराणसी. देशातील पहिली काढता येण्याजोगी सौर पॅनल प्रणाली वाराणसीमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. भारतीय रेल्वेने वाराणसीतील बनारस लोकोमोटिव्ह वर्क्स येथे रुळाच्या दरम्यान ही प्रणाली बसवलेली आहे. रुळांच्या मध्ये जी जागा असते त्यामध्ये ही बसवण्यात आलेली आहे. ही प्रणाली रुळांमधील मोकळ्या जागेचा वापर करते जेणेकरून जमीन संपादनाची आवश्यकता भासणार नाही. ही प्रणाली 70 मीटर लांब आहे आणि त्यात 15 किलोवॅट क्षमतेचे 28 पॅनल आहेत. नेक्स्ट आहे, सूर्य या नावाचे AI मॉडेल कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नासा आणि IBM. नासा आणि इंटरनॅशनल बिझनेस मशीन्स म्हणजेच IBM यांचे सूर्य AI मॉडेल. उद्दिष्ट काय आहे? अवकाशातील हवामान समजून घेण्याची आणि अंदाज लावण्याची पद्धत बदलणे. याची निर्मिती केलेली आहे नासा आणि इंटरनॅशनल बिझनेस मशीन्स यांच्या सहकार्याने. कार्य काय आहे? दर 12 सेकंदांनी अनेक तरंगलांबींमध्ये सूर्याचे फोटो काढणे आणि सौर ज्वालामुखी आणि उद्रेकांच्या सुरुवातीचे चिन्हे शोधण्यासाठी सौर क्रियाकलापांचे विश्लेषण करणे. नेक्स्ट आहे, मेंदूच्या दुखापती आणि रक्तस्राव शोधणाऱ्या ICMRने विकसित केलेल्या उपकरणाचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सेरेब्रो. ICMRचे सेरेब्रो उपकरण कोणी तयार केलेले आहे? भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने. उपकरणाचे नाव आहे सेरेब्रो. प्रकार आहे पोर्टेबल हँडहेल्ड उपकरण. वेळ बघा, मेंदूला झालेली दुखापत आणि रक्तस्राव फक्त 2 मिनिटात ओळखते. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने हे उपकरण सुरू केलेले आहे. तर बघा, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद ICMR लॉंग फॉर्म इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च. स्थापना झालेली आहे 1911 मध्ये. मुख्यालय आहे नवी दिल्ली. सध्याचे महासंचालक आहेत राजीव बहल. कोणत्या क्षेत्रात कार्य करते? जैववैद्यकीय संशोधनाचे समन्वय, धोरणात्मक अंमलबजावणी आणि प्रोत्साहन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, दिल्ली सरकारने सुरू केलेल्या ॲपचे नाव काय आहे जे नागरिकांना घरी बसून तक्रारी नोंदवण्याची परवानगी देते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दिल्ली मित्र. दिल्ली मित्र ॲप लॉन्च केलेले आहे दिल्ली सरकारने. उद्दिष्ट आहे नागरिकांना घरी बसून तक्रारी नोंदवण्याची सुविधा देणे. तक्रारी कोठे दाखल केले जातील? तर दिल्ली सरकार, MCD, दिल्ली पोलीस, DDA, NDMC, दिल्ली कॅन्ट इत्यादी सर्व विभागांशी हे संबंधित असणारे आहे. नेक्स्ट आहे, नुकतेच निधन झालेले अच्युत पोद्दार कोण होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अभिनेता. अच्युत पोद्दार यांचे 18 ऑगस्ट 2025 रोजी निधन झाले. ते महाराष्ट्रातील ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झालेले आहे. 91 वर्षांचे होते ते. त्यांचे प्रसिद्ध चित्रपट 3 इडियट्स, अर्धसत्य, तेजाब, राजू बन गए जेंटलमॅन, लगे रहो मुन्ना भाई, दबंग 2, व्हेंटिलेटर. त्यांच्या प्रसिद्ध TV शो कोणते आहेत? वागळेज वर्ल्ड, मिसेस तेंडुलकर्स क्वेस्ट, मिसेस तेंडुलकर. नेक्स्ट आहे, आसाममधील कोणत्या ठिकाणी भारतीय व्यवस्थापन संस्था स्थापन करण्यासाठी लोकसभेत ठराव मंजूर केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गुवाहाटी. विधेयकाचे नाव आहे भारतीय व्यवस्थापन संस्था सुधारणा विधेयक 2025. लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलेले आहे. 20 ऑगस्ट 2025 रोजी मंजुरी देण्यात आली. उद्दिष्ट आहे गुवाहाटी आसाम येथे नवीन IIM स्थापन करणे. राष्ट्रीय महत्त्वाची संस्था आहे ही IIM. हे आसाममधील पहिले IIM असणार आहे. केंद्र सरकार संस्थेच्या विकासासाठी 550 कोटींचे अनुदान देणार आहे. नेक्स्ट आहे, कोटा बुंदी ग्रीनफील्ड विमानतळ प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ज्याला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे? तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राजस्थान. कोटा बुंदी ग्रीनफील्ड विमानतळ प्रकल्प केंद्र सरकारने याची घोषणा केलेली आहे. राजस्थानमधील कोटा बुंदी या ठिकाणी आहे. खर्च आहे 1507 कोटी रुपये. प्रकार आहे ग्रीनफील्ड विमानतळ, नवीन ठिकाणी नवीन बांधकाम. क्षेत्रफळ 20,000 चौरस मीटर. सर्जिओ गोर यांची भारतातील कोणत्या देशाचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अमेरिका. ऑगस्ट 2025 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातील पुढील अमेरिकेचे राजदूत आणि दक्षिण आणि मध्य आशियाई व्यवहारांसाठी विशेष दूत म्हणून सर्जिओ गोर यांची नियुक्ती केलेली आहे. भारत अमेरिका संबंध तणावाखाली असताना ही नियुक्ती झालेली आहे. नेक्स्ट आहे बिहारमधील अँटा सिमारिया गंगा पुलाचे उद्घाटन कोणी केले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नरेंद्र मोदी. अँटा सिमारिया गंगा पूल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याचे उद्घाटन केलेले आहे. बिहार राज्यातील गयाज या ठिकाणी याचे उद्घाटन करण्यात आले. कनेक्टिव्हिटी बघा, पटनाच्या मोकामा ते बेगुसरायला जोडते. याची लांबी आणि रुंदी 1.865 किलोमीटर लांबीचा आणि भारतातील सर्वात रुंद खोदकाम केलेला पूल आहे. रुंदी किती? 34 मीटर. स्थान बघा, राष्ट्रीय महामार्ग 31 वर स्थित आहे. खर्च यासाठी 1870 कोटींपेक्षा जास्त येणार आहे. नेक्स्ट आहे प्रत्यय अमृत कोणत्या राज्याचे नवे मुख्य सचिव झाले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बिहार. IAS प्रत्यय अमृत बिहारचे नवे मुख्य सचिव बनलेले आहेत. त्यांनी 1 सप्टेंबर 2025 रोजी पदभार स्वीकारला. त्यांनी अमृतलाल मीना यांची जागा घेतली. तर हे प्रत्यय अमृत हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या बिहार केडरच्या 1991च्या तुकडीतील अधिकारी आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.